ओके मॅडम थांबा. सुरू करा. चालू झालंय. कसं काय? ठीक आहे. स्टार्ट. हे दे मला. नमस्कार, मी डॉक्टर अमोल अन्नदाते. आपल्या आजची वेळ ठरल्याप्रमाणे आणि विषय ठरल्याप्रमाणे मी डॉक्टर अमोल अन्नदाते आणि माझ्यासोबत प्रथितयश प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर वर्षा लहाडे मॅडम आपल्या सोबत आहेत आज. खरं तर मागच्या 2-3 आठवडे आमचं ठरलं होतं की आपण एक फेसबुक लाईव्ह सोबत करायचं आणि मागच्या कोरोना आणि गरोदर स्त्रिया आणि या बाबतीत या विषयावरही मॅडम आपल्याशी बोलणार होत्या, पण त्या दिवशी तांत्रिक कारणामुळे मॅडम आपल्यासोबत फेसबुक लाईव्ह वर जॉईन होऊ शकल्या नाहीत. मला वाटतं माझा आवाज येत असेल तर जे कोणी लोक बघतायत, काही लोक बघतायत असं मला दिसतंय, त्यांनी मला होकार द्यावा किंवा सांगावं की ओके, किंवा काही प्रॉब्लेम्स तुम्हाला वाटत असतील आवाजाच्या बाबतीत तर ते मला सांगावे. नमस्कार मॅडम, वर्षा लहाडे मॅडम, मी तुमचं स्वागत करतो. मॅडमचं ऍक्च्युली मॅडम नीड्स नो इंट्रोडक्शन. नाशिकमध्ये गेली कित्येक वर्ष मॅडम प्रॅक्टिस करतायत. फोक्सी या स्त्रीरोग तज्ञांच्या संघटनेमध्येही मॅडम ऍक्टिव्ह आहेत. तर मॅडम आमचा हा फेसबुक पेज हा म्हणजे याच्यावर माझं नाव फक्त माझ्या नावाने हा चालत असला तरी जवळपास 16 ते 17 हजार लोकांचा हा एक विस्तारित कुटुंब आहे आणि रोज याच्यावर मी काहीतरी लिहित असतो. अनेक लोकही याच्यावर बोलत असतात, त्यांना जे वाटतं ते सांगत असतात. तर या कुटुंबामध्ये तुमचं स्वागत. थँक्यू अमोल. आजच मिड डे मधला तुझा लेख वाचला, करोनाच्या मॉडेल ऑफ वैजापूर, आणि त्याच्याबद्दल तुझं खरंच हार्दिक अभिनंदन. आणि तुझ्या फेसबुकच्या इच अँड एव्हरी पोस्टला मी लाईक करते, मी वाचते कम्प्लिटली. अतिशय सुरेख तुझा राईटअप आहे आणि तुझे फॉलोअर्स सुद्धा मी पाहते आहे. खूप छान अशी लोकांची जनजागृती तुझ्या त्या फेसबुक पेजनी होती आहे आणि खरंच त्याबद्दलही तुझे पुन्हा एकदा अभिनंदन. धन्यवाद मॅडम. आणि मला पण आनंद वाटतो की म्हणजे आपल्या सगळ्या व्ह्युअर्सलाही सांगायला पाहिजे हे फेसबुकच्या कुटुंबाला की धन्यवाद. आणि सगळ्यांना हे आवर्जून सांगायला पाहिजे की मॅडमचं सतत आपल्या पेजवरती मी जे लिहित असतो त्याच्यावर जे काही इश्यूज असतील त्याच्याबद्दल गायडन्स असतं. मॅडम फोन व्हॉट्सअपच्या माध्यमातून कोरोनाच्या विषयी धोरणं काय असायला हवी हे मला नेहमी सांगत असतात. खूप महत्वाचे इनपुट्स देत असतात. तर आजचा विषय आपण सुरू करूया मॅडम. आजचा विषय मी आधी सांगितल्याप्रमाणे पाळीच्या समस्या, अत्यंत सेन्सिटिव्ह हा विषय आहे. माझ्या हे बोलायलाच हवं आणि इट्स हाय टाइम वी टॉक या दोन्ही पुस्तकांमध्ये या पाळीच्या समस्येवर मी मार्गदर्शन केलेलं आहे, पण ते पत्राच्या स्वरूपात आहे, थोडक्यात आहे. आज एक गायनेकोलॉजिस्ट आपल्या सोबत असल्यामुळे डिटेल आपल्याला याच्यावरती जाणून घेता येईल. अनेक काही प्रॉब्लेम्स असतील, इश्यूज असतील, तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही आवर्जून विचारावे. ते प्रश्नही आपण घेऊया. अर्धा ते 1 तासाचा वेळ आपल्याकडे आहे, डिपेंडिंग ऑन द क्वेश्चन्स आपल्याला कसे प्रश्न येतात. तर मला वाटतं एक बेसिक मूलभूत प्रश्नापासून आपण सुरुवात करूया. तो असा की मासिक पाळी म्हणजे नेमकं काय? प्रत्येक स्त्रीला ही मासिक पाळी येते आणि मासिक पाळी म्हणजे एक जसं हवामानाचं ऋतुचक्र आहे तसंच आपल्या मासिक पाळीचं एक ऋतुचक्र आहे. आणि योनी मार्गातून होणारा रक्तस्राव प्रत्येक महिन्याला 3 ते सर्वसाधारण 5 दिवस राहतो आणि प्रत्येक महिना म्हणजे 25 दिवस ते 35 दिवस ही एक नॉर्मल सायकल असते. त्या सायकल नुसार
होणाऱ्या रक्तस्त्रावाला मासिक पाळी असं म्हणतात. म्हणजे थोडक्यात मी थोडस लिहित असल्यामुळे थोड्या साहित्याकडे किंवा लिटरेचरच्या भाषेकडे वळण्याचा मोह मला वेळोवेळी होत असतो. तो जसं माझे वाचक आणि सगळे व्ह्युअर्स सहन करतात तसं तुम्ही थोडाफार आज सहन करा. मला वाटतं की स्त्री ही पुरुषाने अशी एक देवाने अशी एक गोष्ट म्हणजे त्याची आपण ऍडम आणि ईव्हची गोष्ट आपण लहानपणी ऐकायचो किंवा मोठेपणी कॉलेजमध्ये एकमेकांना सांगायचो. तर मला वाटतं ही अशी एक दिव्य कृती आहे त्या परमात्म्याची की जिला त्याने तिच्यातून काहीतरी निर्माण करण्याचं वरदान तिला दिलेलं आहे असं मी म्हणेल. हो. आणि म्हणून म्हणजे मी नेहमी म्हणत असतो चर्चांमध्ये, साहित्य चर्चामध्ये की हा वाद नेहमी असतो की पुरुष आणि स्त्री, जेंडर इनइक्वॅलिटी. मला वाटतं हा लढा कितीही असला तरी सगळ्या पुरुषांना ही गोष्ट नीट माहिती असते की स्त्रीच्या वरती मी कधीच असू शकत नाही आणि पुरुष हा स्त्रीच्या वर कधीच असू शकत नाही. हे पुरुष म्हणून सांगायला मला मोठा अभिमान वाटतो, कारण मला जन्म देणारी एक आई आहे आणि ती एक स्त्री आहे. आणि पुरुष हा कधीच त्याच्यातून काही निर्माण करू शकत नाही. तो त्या निर्माण करण्यासाठी एक मी म्हणेल की छोटासा वाहक असतो फक्त. आणि स्त्री हे एक, आणि मला अजून एक महाभारतातला एक संदर्भ आठवतोय जो कदाचित अनेक व्ह्युअर्सला माहिती असेल किंवा नसेलही. तो असा आहे की आतापर्यंत परमात्म्याने पूर्ण पुरुष हा फक्त एकच निर्माण केलाय आणि तो म्हणजे अर्जुन. त्याचं कारण असं होतं की अर्जुनाला नाभी नव्हती, अर्जुनाला बेंबी नव्हती, आणि नाभीच्या रूपाने पुरुषामध्ये मुद्दामून, कदाचित परमात्म्याला हे माहिती असावं की याच्यामध्ये एक इगो किंवा एक वर्चस्वाची भावना, म्हणून योनीचं एक छोटस रूप त्याच्यामध्ये असावं, त्याला ही जाणीव द्यायला की तू कुठून निर्माण झालेला आहेस, तू कुठून आलेला आहेस, आणि ती म्हणजे योनी. आणि ह्या योनीच्या मार्गानेच ज्या गोष्टी देवाने स्त्रीत्व बहाल केलेलं आहे त्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. म्हणून ही चर्चा केवळ वैद्यकीय आणि वैज्ञानिकच नाही तर ती एक आध्यात्मिक चर्चाही असणार आहे बरं का वर्षा मॅडम. हो, अगदी. आणि पुढे मी जातो. तुमचं समप करायचं जर झालं तर स्त्री हे एक बहरलेलं जर झाड आहे असं आपण म्हटलं, आणि ऋतुमानाप्रमाणे जशी पानगळ होते आणि नवीन पालवी तिला फुटते, तर मला वाटतं की तुमच्या बोलण्यातून मला एवढं कळलं की मासिक पाळी म्हणजे दर महिन्याला नवीन पालवी फुटण्यासाठीच एक वरदान. पण मॅडम हे वरदान देताना प्रत्येक चांगली विथ ग्रेट पॉवर कम्स ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी, अँड विथ ग्रेट पॉवर अँड ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी कम्स ग्रेट पेन. आणि मला त्याच्यावरच यायचंय. पाळीचं तुम्ही सांगितलं 25 ते 30 दिवस ते ड्युरेशन, आपण त्याच्याबद्दल बोलूया. पण माझ्याकडे खूप पेशंट्स येतात, तुमच्याकडे येत असतील. माझा मोठा भाऊ गायनेकॉलॉजिस्ट आहे. नियमित मी रोज बघतो, एकही दिवस ओपीडीचा असा जात नाही की एक त्रासलेली कुमारवयीन मुलगी, तिचे आईचा हात खांद्यावर तिच्या, आणि ती पोट धरून बसलेली असते. आणि मी केबिन मधून बाहेर पडलं की मला निदान होतं, ते म्हणजे डिस्मेनोरिया ज्याला आपण म्हणतो. मला मेडिकल शब्द मी वापरेल, तुम्ही ते सिम्प्लिफाय करून सांगायचे, असं एक आपण करार करूया. तर मला सांगा या डिस्मेनोरिया बद्दल, की पाळीमध्ये पोटदुखी ही सगळ्यात मोठी, आणि ती शिव्या घालते की का बरं मला हा स्त्रीचा जन्म दिला, कशासाठी, म्हणून मला हा त्रास. तर याच्याबद्दल आम्हाला तुम्ही सांगा. बर, पाळीच्या कधी कधी सुरुवातीला किंवा पाळी चालू झाल्यानंतर अशा 2 प्रकारे हा डिस्मेनोरिया असतो, स्पाझमॉटिक आणि कंजेस्टिव्ह. कंजेस्टिव्ह म्हणजे जनरली त्या अवयवाकडे जेव्हा पाळी येणार असते त्याच्याकडे होणारा रक्तप्रवाह वाढतो, कारण साहजिक आहे त्या ऑर्गनला तो गरजेचा असतो त्या अवयवाला. त्याच्यामुळे दुखू शकतं. आणि बऱ्याचदा गर्भपिशवी आकुंचन आणि प्रसरण पावत असते. आकुंचनामुळे बऱ्याचदा डिस्मेनोरिया होतो. आता 80% मुलींमध्ये किंवा स्त्रियांमध्ये डिस्मेनोरिया हा होतोच. बऱ्याच जणांना पाळीच्या सुरुवातीला, पाळी यायच्या आधी प्रीमेन्स्ट्रुअल सिम्पटम्स येतात. काहींना पाय पोटऱ्या दुखतात, काहींचं डोकं दुखतं, काहींना व्हॉमिटिंग होतं, ही दुसरी एंटिटी. आणि त्याचबरोबर त्यांना पोटातही दुखतं. आता जेव्हा हे पोटात दुखणं तुमच्या रोजच्या दिनक्रमामध्ये तुमच्या ऍक्टिव्हिटीज म्हणजे तुमच्या
तुमच्या ज्या काही शाळेत जाणं असो किंवा तुमचं वर्क प्लेसला जाणं, जिथं काम करता तुम्ही तिथे जाणं असो, तुम्ही कुठल्याही ऍक्टिव्हिटी ज्या दिवसभरात करत असता, ह्याला जर अडकाठी आणत असेल तर त्याला तुम्ही स्त्रीरोग तज्ञांकडे जाऊन किती टक्के हे प्रमाण असेल बरं? 80% स्त्रियांमध्ये. नाही, पण अडकाठी येण्याचं प्रमाण किती टक्के असेल? किती जवळजवळ किती तसं पाहिलं तर 30%, त्यातल्या 30% बायकांमध्ये किंवा स्त्रियांमध्ये ते प्रमाण अबनॉर्मल असू शकतं. त्याच्यात स्त्रीरोग तज्ञांची गरज पडते. कधी कधी सोनोग्राफी करावी लागते. कधी काही ज्या स्त्रियांना गोळ्या घेऊनही ते जर पोटात दुखणं थांबत नसेल तर त्यांनी स्त्रीरोग तज्ञांकडे जाऊन तपासून घेण्याची गरज असते. बरं, मला सांगा की पोट दुखत असेल तर त्याच्यासाठी काही घरगुती उपाय आपण घरी करू शकतो का? काय करू शकतो आपण? आहे. बऱ्याचदा काय होतं, आम्ही जेव्हा ती मुलगी किंवा ती स्त्री आमच्याकडे येते दुखतंय म्हणून, तर तिची जनरली आम्ही सायकोलॉजिकल हिस्ट्री घेतो की तिचा मेन मोटो काय आहे, पोटात दुखणे, तिला शाळेत जायचं नाहीये का. बऱ्याच एक 5 ते 10% स्त्रियांमध्ये हे मुलींमध्ये हे जाणवतं की तिला शाळेचा अभ्यास नाही करायचा किंवा तिला घरकाम नाही करायचं. तर ह्या गोष्टीचा सुद्धा आम्ही अभ्यास करतो. त्याच्यानंतर आम्ही तिला जनरली घरगुती उपाय सांगतो पहिल्यांदा. म्हणजे फंक्शनल पेन, फंक्शनल डिस्मेनोरिया, जसं आमच्याकडे शाळेत म्हणजे माझ्याकडे खूप पेशंट आठवड्यातून एक फंक्शनल ऍब्डोमिनल पेन असतं. आपण आपल्या व्ह्युअर्सला समजून सांगू. फंक्शनल ऍब्डोमिनल पेन म्हणजे मुलाला शाळेत जायचं नाही म्हणून तो पोट दुखतं असं सांगत असतो. आणि लहानपणी आपल्याकडे सांग सांग बोलाराम ही कविता होती. तसं मी ते त्याच्यावर लेख लिहिताना मी लिहित असतो की सांग सांग बोलाराम कुठे पोट दुखतंय, आणि ते बेंबीकडे दाखवलं तर ते फंक्शनल. तर असं डिस्मेनोरियात पण असतं का? असतं. बऱ्याचदा आम्ही हे पाहतो. तिच्या बऱ्याच बाकीच्या प्रॉब्लेम्स असतात. मग तिच्या मैत्रिणींमध्ये काहीतरी तिचा वाद असतो शाळेमध्ये, तिच्या बरोबर आणखी कुणाबरोबर तरी काहीतरी असते, किंवा बाई रोज रागवत असतात, किंवा तिचा अभ्यास झालेला नसतो. वॉटएव्हर, बरीच मल्टिपल कारणं असतात. स्त्रियांमध्येही घरगुती कारणं असतात. पण मला सांगा, हे आईनी ओळखायचं कसं की हा डिस्मेनोरिया किंवा ही पाळीची पोटदुखी ही नॉर्मल आहे की ती थोडंसं, म्हणजे मी नाटक करते असं नाही म्हणणार, पण ते एक सॉर्ट ऑफ नाटकच असतं. तर हे कसं ओळखायचं? मला असं वाटतं की आई जी जन्मदात्री असते तिलाच पहिलं कळतं, आणि जेव्हा तिला कळतं तेव्हा मग ती होम रेमेडीज सांगते. पाणी पी, तिचं माइंड डायव्हर्ट करते, तिच्याशी गप्पा मारते. तेव्हा आई हीच पहिली डायग्नोसिस करणारी असते. डॉक्टरला तिला पहिल्यांदा कळतं. आईला कळतं कारण आईला माहित असतं काय करते आपलं बाळ, तिला माहित असतं. त्यामुळं तिनंच ओळखणं गरजेचं आहे. ती जेव्हा दवाखान्यात घेऊन येते त्या मुलीला, त्यावेळेस मात्र डॉक्टरांना हे कळलं पाहिजे आता नाव शी हॅज दॅट नॉन फंक्शनल पेन, म्हणजे खरंच तिला दुखत आहे. तर घरगुती उपचाराबाबतीत बोललास तर गरम चहा पिणे, पोटावर गरम पाण्याची पिशवी घेणे. बऱ्याचदा आम्ही सांगतो की वीट गरम कर, तिला टॉवेल मध्ये गुंडाळ, पोटावर ठेव, किंवा अजून तुळशीचा काढा वगैरे वगैरे या छोट्या छोट्या गोष्टी आपण सांगत असतो. गरम पाण्याने आंघोळ कर. सो तिच्या मनामधनं ते थोडस तिच्या पेनला डायव्हर्ट करायचं, म्हणजे मग ते पेन थांबू शकतं. खरंच फरक पडेल असे जिन्यून, म्हणजे हे करा, हे घरगुती उपाय केले 3-4 की दुखणं कमी होईल, तर असे काय असू शकतात? गरम, जसं तुम्ही गरम पाण्याने शेकणं आहे, गरम पाण्याची शेकणं हा महत्वाचा आहे. आणि दुसरी गोष्ट तिला सायकोलॉजिकली स्टेबल करणं, सपोर्ट करणं ड्युरिंग दॅट मेन्स्ट्रुअल फेज. त्यामध्ये थोडेसे क्लायमॅक्टरिक असतात, थोडंसं मानसिक चेंज होत असतो, मानसिक बदल होत असतात. आपल्याला काहीतरी नव्यानं होतंय, काहीतरी जे आहे ते विच इज नॉट गुड, अशी एक मनामध्ये ऑलरेडी फॅमिली मेंबर्सनी घातलेली एक प्रिजुडाईज असते, म्हणजे एक काय म्हणता येईल त्याला, गैरसमज असतो. तो असल्यामुळे तो मनातनं तिच्या काढून टाकायचा. तिला हे सांगितलं पाहिजे हे एक देणगी आहे, हे एक वरदान दिलंय देवाने तुला, आणि यू शुड फील प्राऊड ऑफ इट. हे सांगणं तिच्या मनामध्ये हे आईनं करायला हवं. मला वाटतं एखादा भूलतज्ञ जर आपल्या सोबत असता तर त्यांनी आपल्याला, म्हणजे भूलतज्ञ पेनवर खूप छान बोलतात, दुखणं, वेदना. तर तुम्ही जे सांगताय ते अगदी सोपं करून सांगायचं झालं तर वेदनेचे जे काही सर्किट्स असतात ते आपल्या मेंदूमध्ये आपल्या मानसिकतेशी निगडीत असतात. आणि म्हणून आपण म्हणतो की आई सांगते बऱ्याचदा की ती खूप सोशिक आहे, ती खूप सहनशील आहे, किंवा असं सांगते की डॉक्टर हिला जराही सहन होत नाही हो. तर मला वाटतं हे एकतर हे व्यक्तिमत्वावर असतं,
आणि हे दुसरं, त्या मुलीला सायकोलॉजिकल सपोर्ट म्हणजे गरम पाण्याची पिशवी जशी तिच्या पोटावर ठेवायची तसा मायेचा हात तिच्या डोक्यावर आणि खांद्यावर ठेवायचा. हा एक दुसरा घरगुती उपचाराचा भागच असेल असं मी म्हणजे जाहीर करून टाकतो तुमच्या वतीने. आता आपण म्हणजे तिला ऍक्सेप्टन्स किंवा सायकोलॉजिकल सपोर्ट कडे येऊया. तर कुठल्याही स्त्रीच्या आयुष्यात भाऊ, वडील आणि पती, त्याच्यानंतर मुलगा. पण मुलगा येईपर्यंत पाळीच्या त्रासाचा प्रश्न, मुलगा मोठा होईपर्यंत पाळीचा त्रास संपलेला असतो. तर मला वाटतं या 3 लोकांचा रोल हा ह्या पाळीमध्ये आणि याच्यामध्ये खूप महत्वाचा असतो. आणि मला तुम्हाला हाच प्रश्न विचारायचा आहे. आपण या मानसिक याच्याकडे येऊया. पण जेव्हा मुलीला पाळी येते तेव्हा एकतर तिच्याशी घरामध्ये कोण कोण त्या पाळीबद्दल बोललं पाहिजे? आजीनी बोललं पाहिजे, बहिणीनी बोललं पाहिजे, आईनी बोललं पाहिजे, किंवा की वडिलांनी, म्हणजे हे खूप रेअरली होत असेल. आणि माझी इच्छा आहे अशी की खरं तर पाळीबद्दल सांगण्यासाठी एका, म्हणजे हे खूप चांगलं आहे की तुम्ही आहात, पण मला वाटतं एका स्त्री असलेल्या स्त्रीरोग तज्ज्ञाला बोलवावं लागतं. याच्यापेक्षा पुरुष स्त्रीरोग, म्हणजे पुरुषांनी याच्यामध्ये खूप महत्वाचा सहभाग असायला पाहिजे. तर तुम्ही काय सांगाल की ही काउन्सिलिंग कोणी केली पाहिजे? वडिलांचा रोल त्या काउन्सिलिंग, म्हणजे आता पाळी आली आहे त्या मुलीला, तिला कोणी कोणी काय काय सांगायचं, कसं सांगायचं आणि नेमकं काय सांगायचं? आता पूर्वी मला असं वाटतं की खूप मागच्या डिकेड्स मध्ये, इयर्स बॅक, पूर्वी पाळी आली की तो एक फंक्शन म्हणून सेलिब्रेट केलेला जायचा. वा वा. हो की नाही? अजूनही साऊथ इंडियामध्ये ते सेलिब्रेट केलं जातं. त्या मुलीला रिकॉग्नाइज केलं जातं. त्यामुळे तिच्या मनामध्ये ती एक कॉन्फिडन्स निर्माण होतो की आपल्याला पाळी आली म्हणजे सगळ्यांना माहित झालंय, पण विच इज समथिंग विच इज गुड. मला वाटतं हे जे समारंभ होते ना, हे सोशली इट इज गुड. म्हणजे त्या मुलीमध्ये ते. आता दुसरी गोष्ट, हे करत असताना घरातल्या पुरुष मंडळींना सुद्धा या गोष्टी कळतात. फक्त एवढंच की आपल्याकडे ज्या रूढी परंपरा आहेत त्याच्यामध्ये पुरुष याचा जो रोल आहे तो फार कमी आहे. मला असं वाटतं की ते जर पुरुषांनी बोललं तर त्या घरामधलं जर तणावपूर्ण वातावरण असतं ते खूप रिलॅक्स व्हायला मदत होते. आणि तिला जाणवते की नाही, आपल्याला आईचाच सपोर्ट आहे, पण इथे वडील सुद्धा आपल्या मागे आहेत. म्हणून मला असं वाटतं की प्रत्येक पुरुषांनी, आता स्त्रीरोग तज्ञ जे पुरुष आहेत ते ओपनली डिस्कस करतात ना, पाळी आली का, किती येते, किती पॅड, त्यात त्यांना काहीच वाटत नाही. त्यात स्त्रियांना सुद्धा उत्तर द्यायला काहीच हे नसते. मग तसंच घरापासून जर ते चालू झालं तर मला असं वाटतं त्या भावानी सुद्धा, घरामध्ये जर भाऊ असेल त्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये भाग घेऊन त्याच्यामध्ये ते जे काय पाळी येण्याची प्रक्रिया त्या मुलीमध्ये ती अतिशय सोप्या पद्धतीनं घेतली गेली पाहिजे, तिनं पण आणि कुटुंबाने पण. मला वाटतं की म्हणजे अजूनही एक मध्यमवर्गीय मराठी कुटुंबामध्ये असे विषय जर पाळीबद्दल जर आई आणि मुलगी बोलत असेल आणि समोरून वडील किंवा भाऊ जात असेल, त्यातल्या त्यात तो भाऊ जर कुमारवीन असेल तर तो पटकन तिथून निघून जातो. तर मला वाटतं आज आपण बघा म्हणजे किती जग बदललंय. तर आपण पाळी या विषयावर आज ओपनली फेसबुकवर जाहीर चर्चा करतोय, जे अख्खं जग ऐकू शकतो. मला वाटतं की आता आपल्या मध्यमवर्गीय मराठी कुटुंबांनी ही बंधनं झुगारून द्यावी आणि वडिलांचा, भावाचा, म्हणजे मी तर म्हणेल की आईपेक्षा आधी वडिलांनी बोलावं. मला आपण बघा, आणि तुम्ही जे म्हटले की 16 संस्कार आपल्याकडे असतात, त्याच्यामध्ये 8व्या वर्षी मुंजेचा संस्कार असतो ब्राह्मण समाजामध्ये. बरोबर. आणि म्हणजे तो आता मोठा झाला आणि आता तो बाहेर गमन करू शकतो शिकण्यासाठी. म्हणजे थोडक्यात तू आता थोडा मोठा झालायस आणि तुझी जबाबदारी तू घ्यायला पाहिजे. मला वाटतं असाच संस्कार हा. आणि तेव्हा मुंजीमध्ये फक्त वडिलांचा रोल नसतो तर आईचाही रोल असतो. आई त्याला त्या दिवशी जीव घालते, स्वतःच्या हाताने जीव घालते. आणि त्याचा असा अर्थ असतो की आता आई तुला आतापर्यंत जीव घालत होती, उद्यापासून आता तुला तुझं बघायचंय. तर थोडक्यात वडिलांनी आणि भावानी जर मुंजेमध्ये आईचा एवढा मोठा रोल असेल तर मग पाळीच्या गोष्टी समजून सांगण्यामध्ये घरातल्या पुरुषांचा असायला हवा. आणि त्याच्यासाठी त्यांना कळायला हवं की काय सांगायला हवं. आता आपण त्याच्याकडे येऊया. बरं, मला सांगा, ही पाळी साधारणतः कधी पाळी सुरू झाली म्हणजे नेमकं काय सांगायचं त्या मुलीला आता की
कसं ब्रेकिंग द आईस स्लोली. म्हणजे मी असं म्हणत नाही की पहिल्या पाळीच्या दिवशी तिची पूर्ण ब्लॅकबोर्ड घेऊन तिथं शाळा घ्यायची पूर्ण, पण स्लोली तिच्यामध्ये आता प्रजनन क्षमता निर्माण होते आहे, झालेली आहे. हे ओव्हर इयर्स स्लोली एकेका सायकल गणित आपण सांगू शकतो. 2 वर्षामध्ये जरी तिला सांगितलं किंवा संधी घेऊन सांगितलं, तर तेव्हा तिला काय सांगितलं गेलं पाहिजे नेमकं हे थोडंसं आपण चर्चा करू. काय माहितीये का, प्रत्येक मातेनं आपल्या मुलीला जेव्हा तिचं संगोपन करत असते, त्याच वेळेस मला असं वाटतं की पाळी यायच्या आधीच तिला त्या गोष्टीचं महत्व किंवा आता येणार आहे किंवा ही शरीरामध्ये तुझ्या बदल होणार आहे, छातीचा आकार वाढणार आहे आणि पाळी येणार आहे, या सगळ्या गोष्टीची माहिती थोडी थोडी, असं काही नाही ती जेव्हा गप्पा मारते त्या गप्पांच्या स्वरूपातच सांगायला हवी, आधी द्यायला हवी, थोडी पाळी यायच्या आधीच द्यायला हवी. कारण अचानक झालेलं की इट इज व्हेरी शॉकिंग. म्हणजे मी आता बऱ्याच मुलींना पाहिलं की त्या रडायला लागतात की अचानक मला असं काय झालंय वेगळं जे माझ्या भावाला नाही झालेलं, त्याला तर असं काय होत नाहीये आणि मलाच असं का होतंय, आणि मला का होतंय, हा आणि मलाच असं का होतंय, मी काय वेगळी आहे. आणि मग त्या बोलत नाहीत, मग त्यांच्या सायकोलॉजिकल चेंजेसला तिथून सुरुवात होते की मग त्या कोणाशी बोलणार नाहीत, मला काहीतरी वेगळं होतंय. आणि ते रक्त पाहिलं की ते आणखी भीती वाटते. असा अचानक शॉक बसण्यापेक्षा तिची तयारी जर आधी झाली, किंवा कसं होतं, पहिलं जे चाइल्ड असतं ना त्याला तो शॉक असतो, सेकंड चाइल्ड व्हॉट आय हॅव एक्सपिरियन्स त्याला तो अनुभव असतो, काहीतरी मम्मी बोललेली होती अँड नाऊ आय एम गोइंग टू हॅव दॅट, सो आय एम रेडी फॉर दॅट. सो अशी जी तयारी असते त्यामुळं त्या दुसऱ्या चाइल्डला काय वाटणार, पहिल्या चाइल्डला मात्र प्रत्येक आईनं बसून पाळी येण्याच्या आधीच समजून सांगायला पाहिजे, असं मला वाटतं. म्हणजे कदाचित ती मोठी झाल्यावर ती बहीणही त्या बहिणीची काउन्सिलिंग करेल, असं होऊ शकतं. आपण थोडस एक मेडिकली आहे ना, ही प्रोसेस काय असते हे आपण थोडस समजून सांगूया. तुम्ही म्हटले की रक्त बघून भीती वाटते, तर थोडं क्लिअर करून हे सांगा की नेमकं प्रोसेस काय असते, म्हणजे हे रक्त नेमकं काय असतं जे ओव्ह्युलेशन होतं आणि मग ही जी प्रक्रिया असते ही 28 दिवसांची पूर्ण, तर हे काय असतं नेमकं, पाळी म्हणजे याच्यात होतं काय हे? हा एक मोठा ऑर्केस्ट्रा आहे. मेंदूमध्ये पिट्युटरी नावाची ग्रंथी असते, आपल्या गर्भाशय आणि गर्भाशयाच्या बाजूला अंडाशय नावाच्या अंडाशय असतात, आणि काही संप्रेरक असतात की ज्याच्यामुळे हा जो ऑर्केस्ट्रा हा व्यवस्थित वाचतो 25 दिवस ते 35 दिवस. ओके, आता पहिल्यांदा त्या मुलीला पाळी येते. जनरली पहिल्या दिवशी ब्लिडिंग, तिला रक्तस्राव फार कमी असतो, दुसऱ्या दिवशी तो अडिक्वेटली होतो, तिसऱ्या दिवशी होतो, चौथ्या दिवशी होतो आणि 5व्या दिवशी जनरली तो बंद होतो. आणि तिथून परत एक सायकल नव्यानं चालू होते, ज्यामध्ये बीज तयार व्हायची प्रक्रिया संप्रेरकानुसार कंट्रोल केली जाते. बीज तयार होतं, फॉलिक्युलर फेज म्हणतात, त्याच्यानंतर येते बीज परिपक्व होतं, त्याच्यानंतर येते त्याला ओव्ह्युलेशन म्हणतात, त्यानंतर येते ती ल्युटिनायझिंग फेज असते, ज्याच्यामध्ये बीज अंडकोशातून बाहेर पडतं आणि मग ते नलिकांद्वारे घेतलं जातं. त्याच दरम्यान काही हार्मोन्समुळे, काही संप्रेरकामुळे गर्भपिशवीतलं आवरण हे प्रजननासाठी तयार होत असतं. जर शुक्रपेशी म्हणजे पुरुष बीज जर त्या संबंधित आलं तर गर्भधारणा होते, अन्यथा ते बीज फलित होत नाही, इट गोज वेस्ट, त्याला कॉर्पस ल्युटियम म्हणतात. आणि अशा प्रकारे त्याच्यानंतर हार्मोन संप्रेरक कमी झाली की पाळी येते. अशी ही कंप्लीट मोठी सायकल असते. थोडक्यात सांगायचं झालं, परत थोडस साहित्याकडे, आणि मला वाटतं 14व्या दिवशी साधारणतः ते बीज परिपक्व होतं आणि त्या 14व्या दिवशीच्या मला वाटतं आधी 3 दिवस आणि नंतर 5 दिवस असा या काळामध्ये जर पुरुष शुक्राणूचा या बीजाशी संबंध आला तर ती स्त्री गरोदर होते, नाही तर हे बीज वाहून म्हणजे तुम्ही जे म्हणता ते रक्ताच्या रूपात हे वाहून जातं. थोडक्यात प्रत्येक जे मी निर्मिती क्षमता सांगितली ही स्त्रीमध्ये एका वयाला अव्याहतपणे तो देव देत असतो, म्हणजे ती सुरू होते प्रक्रिया आणि अव्याहतपणे ती संधी दर महिन्याला त्या स्त्रीला हा निसर्ग देत असतो.
आणि ती जर संधी जर नैसर्गिकरित्या मिळत नसेल तर त्याच्यातून तो तिला मुक्त करतो आणि परत ती संधी बहाल करतो आणि ही सायकल ही अव्याहतपणे सुरू असते. तर आता हे साधारणतः आणि याच्याबद्दल सांगायचं म्हणजे मी व्ह्युअर्सला हे सांगून याच्यावर मी हा 14व्या दिवशीच्या आधीचे 3 दिवस आणि नंतरचे 5 दिवस हा सोडून उर्वरित जो पिरियड असतो त्याला बऱ्याचदा सेफ पिरियड असं म्हटलं जातं. पण इथे खूप मोठा पण असतो. सेफ पिरियड म्हणजे काय की त्या काळात जरी पुरुष आणि स्त्रीचा अनप्रोटेक्टेड किंवा संपर्क आला किंवा शुक्राणू बीजाबरोबर जर मिलन झालं तरी प्रेग्नन्सी किंवा गरोदर ती स्त्री होत नाही. पण सेफ पिरियड असं काहीही नसतं. आणि याच्यावर मॅडम आवर्जून जर वेळ काढून तुम्ही बघा, मी एक अत्यंत नाट्यमय व्हिडिओ मी केलेला आहे जो युट्यूबवर आहे आणि सेफ पिरियड असं काहीही नसतं. असा एक व्हिडिओ आम्ही येत्या 1-2 आठवड्यात आम्ही अपलोड करू. तो व्हिडिओ तो तयार आहे पण अपलोड केलेला नाहीये. आणि त्यात मी एक आध्यात्मिक गुरुच्या रूपामध्ये मी हे सांगितलंय की सेफ पिरियड असं काहीही नसतं या कुमारवयीन मुलांसाठी. ही एक मला गोष्ट सांगायची, कारण ही मुलं कुमारवयीन मुलं हे सेफ पिरियड या गोष्टी इंटरनेटवर वाचतात आणि त्याच्यातून खूप मोठे गैरसमज निर्माण होतं. म्हणून आपण डॉक्टर म्हणून हे क्लिअर करणं गरजेचं आहे. आता मला सांगा की साधारण किती वयाला ही पाळी सुरू होते आणि ती कधी संपते? तिचे ऍव्हरेज वय काय असतं? आता पाहिलं तर पाळीच्या येण्यामध्ये जे झालेले बदल आहेत ते खूप आहेत. म्हणजे पूर्वी 14-15व्या वर्षी पाळी यायची किंवा 13-14व्या वर्षी पाळी यायची. आता त्याच्यामध्ये खूप बदल झाले. आता 10व्या, 11व्या आणि 12व्या वर्षी मुलीला पाळी येते. 3-4 वर्षाचं. आणि जाण्याचा काळ सुद्धा पूर्वी 41 होता, तो आता जवळजवळ 47-48 झालेला आहे. सो हा पिरियड शिफ्ट आहे. बिकॉज ऑफ ते कारण बरीच आहेत त्याची, एन्व्हायरमेंट आहेत बरीच आहेत, ऑर्गॅनिक फूड वगैरे. तर त्यामुळे तो शिफ्ट झालेला आहे. पाळी लवकर येते आजकाल आणि जाण्याचा काळ सुद्धा उशीर झालाय, थोडासा लांबला. मला वाटतं जसं इव्होल्युशन आपण ज्याला म्हणतो, उत्क्रांती, तर मनुष्य प्राणी जशी शेपूट होती आधी ती गेली, किंवा अंतरपृच्छ म्हणजे अपेंडिसायटिस हे आधी होतं, ते वेस्टिजियल ऑर्गन म्हणजे ते बिनकामाचं ऑर्गन झालं. तसं आपल्या भोवती जे काही घडतंय किंवा मी परत आता प्रत्येक आपली गोष्ट कोरोनाला जोडण्याची सवय लागली आहे. आता मला प्रश्न अनेक मी सांगितलंय पाळीबद्दल विचारा, पण तरी कोरोनाबद्दल कितीतरी लोकांचे प्रश्न येत आहेत. तर मला वाटतं कोरोना हाही मी एक म्हणजे जर एका आध्यात्मिक पातळीवर जाऊन विचार केला तर कोरोना हाही एक उत्क्रांतीचाच भाग आहे असं आपण म्हणायला हरकत नाही, कारण तो बॅट्स मधून आलेला आहे. तसंच मला वाटतं उत्क्रांतीचा एक भाग आहे की पाळी लवकर येणं आणि जाणं. आणि तुम्ही म्हणता तसं मीडियाला एक्सपोजर किंवा ज्या मे बी म्हणजे मला वाटतं असं असू शकतं, तुम्ही सांगा मला, की लैंगिकतेविषयीचं जे ज्ञान आहे ते आता लवकर मिळायला लागलेलं आहे, म्हणून संप्रेरकीय बदल किंवा हार्मोन्स जे आहेत ते शरीरामध्ये आता थोडेसे लवकर स्त्रवायला लागलेले आहेत. तर कदाचित या सगळ्या गोष्टी असू शकतात. आपण वयाबद्दल मला एक पिडियाट्रिशियन म्हणून मला उत्सुकता आहे. नाशिकमध्ये माझा पिडियाट्रिक एंडोक्राइनॉलॉजिस्ट मित्र आहे डॉक्टर तुषार गोडबोले, त्याच्याकडे मी हे पेशंट्स रेफर करतो. तर लवकर पाळी येण्याचं म्हणजे कधी आम्ही डॉक्टर तुषार गोडबोले सारख्या पिडियाट्रिक एंडोक्राइनॉलॉजिस्ट कडे जर पाळी लवकर आली तर म्हणजे कुठल्या वयाला लवकर पाळी आली तर मी पेशंट बालरोग तज्ञ म्हणून त्याच्याकडे रेफर केला पाहिजे? म्हणजे जर त्या 10 वर्षाच्या आत बरोबर जर पाळी आली तर त्याला मात्र प्रिकॉशन्स प्युबर्टी असं नाव दिलं जातं. आणि उशिरा मला वाटतं 14 वर्षानंतर 14 वर्षापर्यंत थांबायला हरकत नाही. हा, 14 वर्षापर्यंत थांबू शकतो. जर तिचं सिबलिंग म्हणजे तिची बहीण किंवा बहीण जी आहे तिला जर पाळी त्या वयात आली आणि त्याच्यानंतर त्या वयामध्ये सुद्धा तिच्या बहिणीला पाळी नाही आली, असं कंपॅरिझन करून तुम्ही बघू शकता. पण 14 एज अ हाईट म्हणजे सगळ्यात जास्त मॅक्सिमम एज इज 14 नंतर तुम्हाला अलर्ट राहायला पाहिजे की का बरं मुलीला पाळी आलेली नाही. बरं मॅडम, आपली खरं तर खूप रिस्पॉन्सिबिलिटी मला म्हणजे जी लोक बघतायत आपला फेसबुक लाईव्ह, देशातलेच नव्हे तर जगातले प्रथितयश डॉक्टर्स आपला हा फेसबुक लाईव्ह बघतायत याचं मला खूप हे वाटतं. आणि त्याच्यामध्ये मला खूप मोठ्या अभिमानाने डॉक्टर वर्धमान कांक्रिया, माझं म्हणजे मित्र भावासारखा, जो तुम्हाला कदाचित तुम्ही ऐकलं असेल, आज भारतातच नव्हे
तर जगातला अव्वल दर्जाचा ऑफ्थॅल्मिक सर्जन डॉक्टर वर्धमान कांकरी आहे. रेटायनल सर्जरीज पुणे आणि सगळ्यात पुणे महाराष्ट्राच्या ऑफ्थॅल्मिक सोसायटीचा आतापर्यंतच्या इतिहासातला यंगेस्ट प्रेसिडेंट. आणि म्हणजे वर्धमान कांक्रिया ही याच्यावर मी कितीही बोलू शकतो. तर मला सांगायचं आहे की डॉक्टर पंकज भन्साळी पीडियाट्रिक नेफ्रोलॉजिस्ट, डॉक्टर प्रदीप नागरे, असे अनेक मोठे डॉक्टर्स आपला हा फेसबुक लाईव्ह बघतायत. हे खरं तर माझं भाग्य आहे. तुम्ही मॅडम सिनियर असल्यामुळे तुमच्यासाठी ते भाग्य नसू शकतं, पण माझ्यासाठी नक्कीच आहे. तर आपण एक आता कालच पाळीच्या स्वच्छतेचा दिवस म्हणजे मेन्स्ट्रुअल हायजीन डे काल सेलिब्रेट झाला. तर मॅडम थोडक्यात आता महत्वाच्या विषयाकडे येऊया की हा मेन्स्ट्रुअल हायजीन, पाळी सुरू झाली, ही स्वच्छता कशी पाळली गेली पाहिजे? अमोल, लेट मी करेक्ट, मला करेक्ट करू दे, कारण 28 मे हा दिवस आहे की मेन्स्ट्रुअल हायजीन म्हणजे पाळीची स्वच्छता 4 दिवसांनी अजून 4 दिवसांनी हा वर्ल्ड वाईड सेलिब्रेट केला जातो. आणि ह्याला कुठलंही करोनाचं बंधन नाही, कारण त्याचं इट इज नॉट गोइंग टू अफेक्ट, त्याचा करोना काही संबंध नाहीये. त्यामुळे तो लोकल पातळीवरती, स्थानिक पातळीवरती, देशाच्या पातळीवरती आणि जागतिक पातळीवरती अवेअरनेस क्रिएट करणे. मला वाटतं घरोघरी हे दिवस साजरे व्हायला पाहिजेत. अगदी सणासारखे साजरे व्हायला पाहिजे. कारण प्रत्येकाने त्याविषयी त्या दिवशी तरी किमान वर्षभरात त्या ओपनली टू ब्रेक द सायलेन्स, ज्याला आपण शांतता भंग करणे म्हणतो, असं ह्या विषयावरती प्रत्येकाने केलं पाहिजे. याच्यामध्ये स्वच्छतेविषयी मला असं सांगावंसं वाटतं की असे खूप गैरसमज आहेत आपल्या बाबतीकडे की त्या देवाऱ्याला हात लावू नये, लोणच्याला हात लावू नये, बाहेरच 4 दिवस बसावं. हे सगळे गैरसमज पहिल्यांदा, ही निगेटिव्हिटी जी आहे ती आहेत. असे पेशंट्स येतात का मॅडम? असे तुमच्याकडे ग्रामीण, म्हणजे आपला ग्रामीण भागच आहे, अजून ग्रामीणच असू दे, मी अजून उच्च शिक्षित लोकांमध्ये पाहिले ज्यांच्या घरात देवारा आहे आणि जे रोज पूजा करतात ते अजूनही म्हणतात की देवाऱ्यात तू 4 दिवस यायचं नाही. मग मला मुली विचारतात, मम्मा मॅडम मी डॉक्टर होतीये स्वतः आणि मला सगळं माहितीये मेन्स्ट्रुअल, तरी बाबा नाही म्हणतात. आज असून उच्च शिक्षित घरांमध्ये मॅडम, उच्च शिक्षित घरांमध्ये हे होतं हे मला आजच कळतंय, कारण मी तसं ग्रामीण भागात प्रॅक्टिस करतो. आणि वेल एज्युकेटेड सगळ्या उच्च शिक्षित याच्यामध्ये अजूनही हे चालतं आहे की तू यायचं नाहीस बाहेरच्या रूम मध्ये किंवा देवाच्या घरामध्ये. म्हणजे मला असं वाटतं यावरून की शिक्षण हे सामाजिक सुधारणा आणू शकत नाही. याच्यासाठी तुम्हाला सामाजिक शिक्षण जे आपण करतोय आता या घडीला, मला वाटतं तेच गरजेचं आहे. आणि टिळक आणि आगरकरांचा आधी सुधारणा की आधी स्वातंत्र्य हा वाद मला आठवतो. त्या वादावर बोलण्यासारखं खूप आहे, पण आजचा तो विषय नाही. म्हणून मला असं वाटतं की आपण किती काळ आपलं म्हणजे जर शिक्षणही जर आपल्याला सुधरवू शकत नसेल, तर मला हे ऐकून आज खरंच मला त्रागा होतोय की जर शिक्षण घेऊनही आपल्या मुलींना आपण पाळीच्या काळामध्ये देवारा जाऊ द्या, बाकीच्या रेस्ट्रिक्शन जर टाकत असू, तर आपलं म्हणजे आपल्या समाजाचं कसं होणार? आणि मला मॅडम हे जे 16 ज्याला म्हटलं जातं, आम्ही लिहिताना 7-16 हा शब्द वापरला मागे, सोशल डिस्टन्सिंग, आणि अनेक लोकांनी त्याच्यावर मला मेल पाठवलं की सर हा शब्द तुम्ही वापरू शकत नाही, कारण याच्यामध्ये 16 हा शब्द डिस्क्रिमिनेट करणारा आहे आणि तो त्याचे धार्मिक संदर्भ आहेत. तर मला असं वाटतं की हे जे पाळीचं 16 जे आधीच्या काळात होतं, त्याचा एकच अर्थ मी लावतो की अरे बाबांनो, त्या मुलीला आरामाची गरज आहे, बाकी काही नाही. तिला आराम करू द्या, तिची इच्छा असेल तर तिला करू द्या, एवढंच आपण त्याचा अर्थ लावूया. आणि हे कोणीही करू नये. जितके फेसबुक लाईव्ह हे करत असेल, त्यांच्या घरामध्ये जर हे होत असेल तर तुम्ही घरामध्ये बंड करा, रेबेलियन व्हा आणि मिसफिट व्हा आणि बदल घडवा. जर तुमच्या घरामध्ये याचा प्रॉब्लेम येत असेल तर मला माझ्या फेसबुकवर मेसेज टाका, मी तुमच्या घरच्यांशी आवर्जून बोलेल, तुमच्या आजीशी, आजोबांशी, सगळ्यांशी बोलेल, आणि मी तुम्हाला ही हमी देतो, गॅरंटी देतो की मी त्यांना कन्व्हिन्स करेल की नाही, हे आपल्याला थांबवायचं आहे. मॅडम स्वच्छतेकडे येऊया. पॅड्स हा विषय आपण घेऊ. पहिला हा गैरसमज दूर केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा दुसरा गैरसमज आहे की आंघोळ नाही करायची किंवा डोक्यावरून आंघोळ नाही करायची. असं काहीही नाही. रोज स्वच्छता शरीराची ठेवणं, डोक्यावरून रोज आंघोळ केली तरी काही हरकत नाही. त्यामुळे हा दुसरा गैरसमज पण मला वाटतं स्वच्छतेच्या बाबतीत आहे.
तिसरी गोष्ट स्वच्छतेमध्ये मला अशी सांगावीशी वाटते की सॅनिटरी पॅड जे ती वापरते ते दर 4 ते 6 तासानंतर तिने बदलायलाच हवं. हे आपल्याकडे होत नाही, कारण मग ती कॉलेजला जाते, मग कॉलेजला गेल्यावरती तिला फॅसिलिटी नसते, टॉयलेट्स मे बी ती जात नाही किंवा तिला आवडत नाही किंवा तिथं काही सेफ्टी नसते, त्यामुळं बऱ्याचदा ती मुलगी ते अवॉइड करते. पण हे रिसोर्सेस गरजेचे आहेत आज कॉलेजमध्ये गेल्यावर, शाळेत गेल्यावरती, की तिला ते सेफ टॉयलेट, क्लीन टॉयलेट असणं गरजेचं आहे. आणि ती ते दर 4 ते 6 तासांनी तिने ते पॅड बदलणं गरजेचं आहे, म्हणजे मग तिला रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक इन्फेक्शन म्हणजे जंतू संसर्ग हा होत नाही. चौथी गोष्ट अशी की तिने बाहेर बसण्याची गरज नाही, तिने रोज तिच्या रोज वर्क ज्या ठिकाणी काम करते त्या ठिकाणी जायला पाहिजे, ज्या ठिकाणी ती जिथे शाळेत जायला पाहिजे तिने जायला हवं. तिने व्यायाम हा खूप एक्झेसिव्ह एक्सरसाइज नको, पण डे टू डे ऍक्टिव्हिटीज, थोडासा योगा हे तिला करायला काहीच हरकत नाही. आराम करणं ही थोडीशी गरजेचं आहे, पण अगदीच बेड रेस्ट घेण्याची गरज नाही. थोड्या हालचाली रिस्ट्रिक्ट द मोमेंट, थोड्याशा रिस्ट्रिक्ट कराव्या तिच्या ऍक्टिव्हिटी. सगळ्यात मोठा टेक होम आपण ज्याला म्हणतो आपल्या कॉन्फरन्सेस मधला फेवरेट शब्द, मला असं वाटतं की दर 6 तासांनी पॅड बदलणं हा सगळ्यात मोठा टेक होम आहे. त्याची विल्हेवाट नीट लावली गेली पाहिजे. जर आमच्या संस्थांमध्ये आम्ही हे केलंय आणि काही करण्याच्या मार्गावर आहोत. आपल्या जितक्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स आहेत मॅडम, तिथे आपण त्याचं विल्हेवाट लावण्यासाठीचं जे इन्सिनरेटर किंवा जी व्यवस्था असते ती केलेली आहे. आणि मला सांगायला मोठा अभिमान वाटतो की आनंद ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये लॉकडाऊनमुळे आम्ही अडकलो. आमचा ठराव झाला होता प्रत्येक कॉलेजच्या प्रत्येक फ्लोअरवरच्या टॉयलेटमध्ये, लेडीज हॉस्टेलमध्ये तुमच्या सॅनिटरी पॅड डिस्पेन्सिंग मशीन्स आम्ही लावणार आहोत आणि त्याला काही खर्च येत नाही. आणि मुलींना सांगितलंय की तुम्ही हवं तर तुमच्या खर्चाने तुम्ही त्याच्यामध्ये टाका, आम्ही मशीन तुम्हाला लावून देऊ. तर मला वाटतं प्रत्येक संस्थेमध्ये हे असायला हवं. सॅनिटरी पॅडची अवेलेबिलिटी हा मोठा प्रश्न आहे. 70% बायकांना माहिती आहे, स्त्रियांना माहिती आहे, मुलींना माहिती आहे सॅनिटरी पॅड वापरायचं असतं, पण फक्त 30% वापरू शकतात, वापरता आहेत आता. आणि रुरल ज्या ग्रामीण भागामध्ये स्त्रियांना विचारलं तुम्ही का वापरत नाही, तर त्यांचं म्हणणं आहे की ती त्याची उपलब्धता, आणि दुसरी अशी की त्यांना ते कॉस्ट इफेक्टिव्ह नाहीये. पण गव्हर्नमेंटच्या, शासनाच्या NRH म्हणजे राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रमाच्या अंतर्गत शासनाने स्कीम्स चालू केल्या ग्रामीण भागातल्या लोकांसाठी, जिथे 6 रुपयाला 6 पॅड्स आणि अवेलेबल करून दिलेले आहेत. त्यामुळं मला असं वाटतं की इट्स अ गुड ऍक्टिव्हिटी, खूप चांगली. मॅडम मी याच्याकडे येणारच होतो. खरं तर फार पैसे, महिन्याचं बजेट जर का आई आणि बहीण किंवा आई आणि बायको असं जर यांच्या सॅनिटरी पॅड्सचा खर्च हा किती असावा अंदाजे, जे बेसिक मला वाटतं आता खूप स्वस्त झाले, आता स्वस्त झाले, त्याच्यामुळे अंदाजे जर 2 स्त्रिया एका घरात पकडल्या तर तो खर्च काय असावा? अंदाजे जर 6 आपण कॅल्क्युलेट केलं तर एका महिन्याचा प्रत्येक, आता ती 2 स्त्रिया असतील तर अंदाजे तो 100-200 रुपयापर्यंत. मला वाटतं 100-200 रुपये काहीच नाही आजच्या काळामध्ये. पण तरी अशी काही कुटुंब आहेत मॅडम, माझ्या बघण्यात खूप आहेत. आणि मी याला म्हणत असतो, मी मंगळसूत्र टेस्ट नावाची एक टेस्ट माझ्या प्रॅक्टिसमध्ये मी नेहमी पैसे घेताना करतो. मंगळसूत्र टेस्ट म्हणजे काय माहितीये का, की अशा कित्येक ग्रामीण स्त्रिया, ज्या ग्रामीण स्त्रिया म्हणतात की साहेब माझ्याकडे माझ्या बाळाची ट्रीटमेंट करायला पैसे नाही आहेत, तर यांना कुणाला फ्री करायचं. जर तुम्ही बघितलं तर मंगळसूत्रामध्ये कितीही गरीब स्त्री असली तर किमान एखादा सोन्याचा मणी तरी त्या स्त्रीच्या याच्यात असतो. पण अशा कित्येक स्त्रिया, कित्येक माऊल्या, कित्येक माता मी बघतो की ज्यांच्या गळ्यामध्ये मंगळसूत्रामध्ये फक्त काळे मणी असतात. त्यांच्या मंगळसूत्रात एकही सोन्याचा मणी नसतो. आणि माझ्या आयुष्यात ही माझी प्रॅक्टिस सुरू करताना मी शपथ घेतलेली आहे की जी माता, जी माऊलीच्या गळ्यामध्ये एकही सोन्याचा मणी नाही, तिच्याकडून मी पैसे घेणार नाही. आणि मला वाटतं हा तोच क्लास आहे ज्यांना कदाचित हा 100 आणि 200 रुपये परवडत नाही. तर या क्लासनी मॅडम, जुन्या काळी जे कपडे फोल्ड करून वापरले जायचे त्यांना पर्याय नाही. आणि मला वाटतं तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे किमान 50% स्त्रिया तरी हे सध्या वापरत असाव्या.
हो. मला जाणीव आहे की शहरातल्या या स्त्रिया जे कोणी हे ऐकत असतील त्यांना खूप किळसवाणं वाटेल, पण एक लक्षात घ्या की एक आपल्याकडे अज्ञान आणि आर्थिक हलाखीमुळे येणारी म्हणजे त्याला मजबुरी म्हणण्यापेक्षा एक मानसिक हरवलेपण, तो खचलेला असतो, ते कुटुंब खचलेलं असतं. आणि मी असंख्य कुटुंबाशी बघतो रोज. तर यांनी मॅडम काय करायचं, या स्त्रियांनी काय केलं पाहिजे की म्हणजे आता देर इज नो स्कोप, मिळत नाहीये त्या गावामध्ये, मग काय करता येईल? ऍक्च्युली अवेलेबिलिटी आता बरीच वाढलेली आहे. त्यांनी थोडासा चौकसपणा केला तर त्यांना ते मिळू शकतं, कारण त्यांनी शोधावं कुठे मिळावं, कारण त्याला आता पर्याय असा खूप नाहीये. कारण जर तू म्हटलास तर की मेन्स्ट्रुअल कप्स अवेलेबल आहेत, ते त्याची कॉस्ट आता एकदम घ्यायचं झाले तर अराउंड 250 रुपयापासून 450 रुपयापर्यंत तो एक मेन्स्ट्रुअल कप येतो, आणि अजून त्याचा अवेअरनेसही नाहीये. पण मला असं वाटतं की पॅड शिवाय दुसरा पर्याय नाही. बरं, म्हणजे थोडक्यात मी परत टेक होम हे घेतो. मला असं वाटलं होतं, मला तुमच्याकडून अशा उत्तराची अपेक्षा होती की नाही मग हे फोल्ड्स तुम्ही धुवून वापरा किंवा एकदा वापरून, पण मला वाटतं की सगळे गायनेकॉलॉजिस्ट नाही, तर मला वाटतं आपण याच्यासाठी प्रयत्न करूया. अनेक लोक ग्रामीण भागात आहे, ही एक मोहीम होऊ द्या या फेसबुक लाईव्ह नंतर. आणि दादा म्हणजे मी खूप गोष्टी डोक्यावर घेऊन बसलेलो आहे की हे पण करायचं, ही मोहीम पण करायची, नाहीतर एक जन्म एखाद्या डॉक्टरला या मोहिमेसाठी पुरेल की माझ्या देशातल्या प्रत्येक स्त्रीला, प्रत्येक मेन्स्ट्रुएटिंग स्त्रीला पॅड्स मिळाले पाहिजे, तिला ते पॅड्स परवडले पाहिजे. आणि तुम्ही म्हणजे पुरुष स्त्रिया सगळ्या शहरातल्या, माझ्या संस्थेतर्फे मी प्रयत्न करेल एक पायलट एखाद्या भागात करायला, की आपण त्यांना एक वर्षभराचा स्टॉक देऊया का, किंवा असं काही असे विचार, म्हणजे आय कॅन रेजिस्ट सच थॉट्स. मला काय वाटतं अमोल, ह्याही पेक्षा आपण एक मेन्स्ट्रुअल कप अवेअरनेस करूया. कारण हे जे मॅडम मी त्याच्याकडेच येतो, कारण मेन्स्ट्रुअल कप्स वर मी साप्ताहिक लोकप्रभेला 3-4 वर्षापूर्वी मी एक लेख लिहिला होता. आणि मला तुम्हाला फ्रँकली सांगायचं तर मी तेव्हा अवेअरनेस म्हणून लिहिला, पण मला अनेक मेन्स्ट्रुअल कप प्रोड्यूस करणाऱ्या कंपन्यांचे मला फोन येतात, मेसेज येतात की सर कप्स बद्दल लिहा. मला वाटतं की मी या मार्केटिंगच्या भानगडीत, अशा लिखाणाच्या भानगडीत पडू नये, म्हणून मी तसं कधी करतही नाही. पटल्याशिवाय आणि समाजाच्या ते उपयोगाचं आहे तोपर्यंत मी ते लिहित नाही. पण मला सांगा, बऱ्याच स्त्रिया मला मेन्स्ट्रुअल कप्स बद्दल तुमचं काय, म्हणजे मी म्हणेल की तुमचा वर्डिक्ट काय आहे. आणि मला तेव्हा किमान 500 मेल आले होते. त्याच्यामध्ये अनेक स्त्रियांचं असं म्हणणं होतं, शहरातल्या स्त्रियांचं म्हणणं होतं, लोकप्रभेचा वाचक हा खूप अवेअर आहे, लोकसत्तेचा मॅगझिन आहे, की मेन्स्ट्रुअल कप्स हे प्रॅक्टिकल नाहीयेत, ते वापरायला अवघड आहेत. म्हणजे मला माहित नाही, पण तुम्ही ऍज अ गायनेकॉलॉजिस्ट म्हणून मेन्स्ट्रुअल कप्स बद्दल काय सांगाल? ते वापरावे, वापरू नये, कोणी वापरावे, कोणी वापरू नये? अमोल, कुठलीही नवीन गोष्ट आली ना की समाजामध्ये त्याचा ऍक्सेप्टन्स कमी असतो. म्हणजे तोपर्यंत तुम्हाला इझी होत नाही किंवा सगळेच वापरत नाहीत तोपर्यंत. तसंच मेन्स्ट्रुअलच्या कपच्या बाबतीत आहे. ऍक्च्युली छोटा, मीडियम साईज आणि मोठा अशा 3 साईजेस मध्ये हे कप येतात. वन टाइम तुम्ही बाय करता आहात आणि त्याच्यामुळे त्याची पॅडची कॉस्ट कमी होते. आणि स्वच्छता त्याची ठेवायची म्हणजे अगदी खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ती अगदी उकळत्या पाण्यात टाकून स्वच्छ करून ठेवला तरी सुद्धा त्याची ते डिसइन्फेक्ट होऊ शकतं. त्याच्यामुळं आणि यूज करणे, आता हे यूज करण्याचं आपल्याला थोडंसं ट्रेनिंग मे बी ऑडिओच्या, व्हिडिओच्या रूपामध्ये किंवा असे बरेच अवेलेबल आहेत, व्हिडिओज आहेत अवेलेबल, जे आपण मुलींना दाखवू शकतो आणि मुली त्या अतिशय इज मध्ये वापरू शकतात. त्याला बदलायची गरज नाहीये. यू हॅव टू जस्ट कीप इट देअर अँड फॉरगेट इट. 5 दिवसानंतर तो पिरियड कमी झाले की तो काढ. आणि आणखी दुसरी गोष्ट की इट इज सो सेफ की तो मिसप्लेस नाही होत. बाथरूमला जायचं, तुम्हाला युरिनला जायचं असेल तरी त्याला तुम्ही डिस्टर्ब करायची गरज नाही. स्टेनिंग ऑफ द क्लोथ होत नाही. तर भरपूर ऍडव्हान्टेजेस त्या कपचे आहेत. त्यामुळे फक्त आपल्याला पॅडच्या ऐवजी याचा अवेअरनेस केला तर मला का फायद्याचं होणार वाटतंय की पॅड डिस्पोज ऑफ करण्याची आजपर्यंतची आपल्याकडची जी प्रक्रिया आहे, इट इज हार्मिंग युअर, तुमच्या वातावरणाला डेंजरस आहे. बऱ्याचदा बाहेर ते पडलेले असतात. आयडियल मेथड त्याच्यामधली महत्वाची प्रामुख्याने मला असं वाटतं की ते डंप करायला पाहिजे.
ते होत नाही. मी एकदा एका शाळेमध्ये असंच एक हे घेत असताना मॅडम लेक्चर, आयडियल पद्धत काय आहे पॅड्स डिस्पोज करण्याची? डम्पिंग ही एक आयडियल मेथड आहे. नाही, डम्पिंग म्हणजे मराठीत थोडस स्पष्ट करून सांगा म्हणजे की. मोठा खड्डा करणे, त्याच्यावर मध्ये त्या सगळे पॅड्स एकत्र ड्राय, मोस्टली ते ड्राय असले पाहिजे. ते टाकले म्हणजे तुम्ही येलो बॅग मध्ये टाका आणि त्या डंप त्या पिट मध्ये टाका, खड्ड्यामध्ये, आणि वरून ब्लिचिंग पावडर जरी टाकली तरी इट इज इनफ. अशा प्रकारे ते डिस्पोज मला व्हायला. वाटत नाही की असं कोणी डिस्पोज करत असेल. आणि नाही मला होत, आठवतं असेच फेकले जातात. 2 ते 3 वर्षापूर्वी सोलापूरच्या फोक्सीने मला स्पेशली तिथे एक मोठा कार्यक्रम माझा ठेवला होता. डॉक्टर माणिक गुर्रम, बर डॉक्टर बाहुबली शहा, बर डॉक्टर मिनल चिडगुपकर, मला ही नावं तेव्हा आठवतात. तर या सगळ्या लोकांनी कुमारवयीन मुलींसाठी माझं एक लेक्चर आणि मेन्स्ट्रुअल कप्स बद्दलचा अवेअरनेस प्रोग्राम, आणि त्यात सांगितलेलं, त्या मेन्स्ट्रुअल कप्सच्या कंपनीच्या तर्फे काही लोकांनी मला हे सांगितलेलं आठवतं की तुम्ही जे तुमच्या उघड्यावरती डिस्पोज करता किंवा फेकून देता, किंवा जी घंटागाडी येते त्याच्यात टाकून ते कुठेतरी डंप होतं डम्पिंग ग्राउंडवर, आणि तिथे जे प्राणी ह्या त्यांचं अन्न शोधत असतात, त्याच्यातून जो त्या प्राण्यांना या पॅड्समुळे जो हार्म होतो तो खूप मोठा असतो, हे सांगितल्याचं मला आठवतं. आणि हा एक जैविक कचराच असतो, मला वाटतं. इट्स अ बायोमेडिकल वेस्ट. मोठं बायोमेडिकल वेस्ट आहे, कारण त्याच्यामध्ये ब्लड आहे, त्यामुळे त्याच्यावर कुठलेही जंतुसंसर्ग फास्ट होणार आहे. त्याच्यामुळे हे कुठेही टाकून चालणारच नाही. बघा, आपण इतक्या मोठ्या गप्पा मारतो, पण घराघरातून निर्माण होणाऱ्या जैविक या पॅड्सच्या रूपातल्या जैविक कचऱ्याबद्दल कोणी बोलत नाही, त्याच्याबद्दल नीटसं कोणाला माहित नाही. तर मला मेन्स्ट्रुअल कपला जर तुम्ही प्रमोट केलं तर हा जैविक कचराच तयार होणार नाही. खूप महत्व. आणि मला वाटतं सिंगल टाइम एक मेन्स्ट्रुअल कप हा किती काळ वापरला जाऊ शकेल, काय याच्याबद्दल सांगू? तो बऱ्याच काळ वापरला जातो, वर्षभर तरी आरामात वापरला जाईल, 1-2 वर्ष सुद्धा वापरला जाईल. व्यवस्थित डिसइन्फेक्ट केला, व्यवस्थित तो करून ठेवला, म्हणजे त्याची काळजी डिसइन्फेक्ट कसा करायचा? यू कॅन पुट इट इनटू, तुमच्या घरी मायक्रोवेव्ह असेल तर मायक्रोवेव्ह मध्ये टाका. ते पण ते फायबरचे असतात, तर मायक्रोवेव्ह मध्ये ते जळणार नाहीत का? नाही, साध्या बॉइलिंग वॉटर मध्ये टाका. बॉईल झालेलं वॉटर एक 5 मिनिटाकरता ठेवा तेलात, आणि जस्ट काढून ड्राय करून वाईप इट, कीप इट इन कुठल्या तरी एका कपड्यामध्ये व्यवस्थित ठेवून द्या, स्वच्छ कपड्यामध्ये. मेन्स्ट्रुअल कप्स नंतर एक अनेक व्ह्युअर्सला हे माहित नसेल, टॅम्पून्स हा एक प्रकार आहे मॅडम. तो थोडासा सांगा. तो थोडा कॉम्प्लिकेटेड असला तरी आपल्या व्ह्युअर्सला त्याची माहिती कळली पाहिजे. तर टॅम्पून्स मराठीमध्ये नेमकं काय आहे? टॅम्पून म्हणजे मराठीमध्ये कॉटनची एक छोटीशी पुंगळी, कापसाची एक पुंगळी असते, एक पुंगळी असते अशी बोटा एवढी, तिला एक दोरी लावलेली असते, आणि त्या टॅम्पूनची कपॅसिटी जी आहे ना ती शोषून घ्यायची, रक्त शोषून घ्यायची, ती खूप असते. त्यामुळं ती वजायनामध्ये इन्सर्ट केल्यानंतर ती दोरा बाहेर राहतो, आणि ते काय करतं, रक्त छान शोषून घेतं. आणि ते रोज मात्र तेही टॅम्पन सुद्धा 6 तासांनी चेंज करायलाच पाहिजे, कारण इट्स अ फॉरेन बॉडी. बरं. पण कप्सला आणि पॅड्सला जर टॅम्पून नीट वापरलं, जर दर 6 तासांनी बदललं, नीट डिस्पोज केलं, तर चांगला पर्याय होऊ शकतं का? हो, कप्स इज द बेस्ट, म्हणजे सगळ्यात चांगला पर्याय सॅनिटरी नॅपकिन्स आणि टॅम्पून्सला. पण मॅडम मला सांगा, कप्सची ऍक्सेप्टेबिलिटी म्हणजे एक तुम्ही तुमच्या प्रॅक्टिस वरून किंवा स्त्रियांच्या अनुभवावरून हे तुम्ही सांगू शकाल की अनकम्फर्ट जो आहे त्याचा, जो मला तेव्हा मेल मध्ये अनेक स्त्रियांनी कळवला की डॉक्टर तुम्ही लिहिताय पण हे प्रचंड अनकम्फर्टेबल आहे, आणि तर याचा ऍक्सेप्टन्स कसा आहे, आणि म्हणजे काय इश्यूज आहेत की कप्स वापरले जात नाहीत? हा, तर सगळ्यात पहिल्यांदा ते तुम्हाला वजायनामध्ये इन्सर्ट करावा लागतो, त्यामुळं एक सर्वसाधारण फिलिंग असतं डोक्यामध्ये, आणि दॅट अवेअरनेस की काहीतरी ठेवलंय म्हणून तो कॉन्स्टंट असतो त्या स्त्रीमध्ये. त्याच्यामुळे तिला असं वाटतं की तो पडेल, तो निघून जाईल, किंवा काय तो वरती जाईल पोटामध्ये, अशी एक उगाचच भावना तिच्या डोक्यात असते. म्हणून तिचा ऍक्सेप्टन्स थोडासा आता तरी कमी आहे, पण अजून काही जे नवीन जनरेशन जी आहे, ज्यांना त्याची सवय झालेली आहे,
त्यांना विचारलं तर तुला जाणवेल की इट इज रिअली इझी आणि कुठेही तो हालत नाही, तो पडत नाही. इफ इट इज इन तो जर व्यवस्थित ठेवला वजायनामध्ये तर त्याच्यामुळे त्याची सवय करणं गरजेचं आहे, अवेअरनेस करणं गरजेचं आहे आणि त्यांना थोडासा ट्रेन करणं गरजेचं आहे प्रत्येक डॉक्टरांनी प्रश्न विचारलेला आहे आपल्याला, डॉक्टर स्नेहा. त्यांचं म्हणणं आहे की मेन्स्ट्रुअल कपची साईज कशी चूज करायची आणि फ्लो जर जास्त असेल तर कसे, आणि या हायजीन, मला वाटतं हायजीन मेंटेन कसा करायचा कप सोबत ते आपण सांगितलंय. तर मला वाटतं डॉक्टरच कडूनच थोडीशी हेल्प डॉक्टरची घेतली तर बरं होईल. कारण शी विल नाही म्हणजे स्त्रीरोग तज्ञ किंवा कुठलेही डॉक्टर तुम्हाला एक व्यवस्थित ऍडवाइस करतील की कसा वापरायचा, कसा ठेवायचा, किती तासांनी कसा काढायचा, हे सगळं व्यवस्थित सांगितलं जाईल. म्हणजे प्रायमरी तुम्हाला डॉक्टरला विचारणं गरजेचं आहे. एका महत्वाच्या प्रश्नाकडे मी येतोय मॅडम. मी कोरोनाच्या काळातही मी सप्लिमेंट्स बद्दल मी खूप लिहिलं. मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्या उगीच घेऊ नका हा लेख आता फेसबुक पेजवर किमान 2 लाख लोकांनी वाचलाय जवळपास आपल्या पेजवर. कारण सप्लिमेंट्स बद्दल खूप कन्फ्युजन आहे की काय घ्यावं. आणि एक आमचे म्हणजे मित्र ते मानतात, पण डॉक्टर अनिल मोकाशी हे ज्येष्ठ बालरोग तज्ञ आहेत बारामतीचे. 2-3 आठवड्यापूर्वी त्यांच्याबरोबर मी फेसबुक लाईव्ह केलं. तर त्यांचं एक प्रसिद्ध वाक्य आहे, ते अशा ओव्या लिहितात, आरोग्य ओव्या, आणि ते नेहमी म्हणत असतात की मल्टीव्हिटॅमिन सिरपमुळे बाळाची तब्येत सुधारत नाही तर डॉक्टरची तब्येत सुधारते, असं ते म्हणत असतात. तर मला सांगा की सप्लिमेंट्सच्या कुठलंही कॅल्शियम असू द्या, लोह असू द्या, मल्टीव्हिटॅमिन्स या पाळी सुरू असलेल्या किंवा पाळी सुरू असताना किंवा या वयाच्या मुलींनी कुठल्या घ्याव्या, किंवा पाळीतून जे रक्त वाहून जातं मग ती रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी काही गरजेचं आहे का? तर याच्याबद्दल थोडंसं मार्गदर्शन करा. मी एकदा कॅल्क्युलेशन केलं होतं की एक स्त्री एका पाळीच्या वेळेस किंवा एक मुलगी एका पाळीच्या वेळेस किती ब्लड लॉस होतो तिचा अराउंड मॅक्सिमम ऑफ नॉर्मल ब्लिडिंग असेल तर 80 ml पर्यंत ब्लड लॉस होतो. जर 12व्या वयापासून ते सर्वसाधारण 45 या वर्षांमध्ये जर आपण त्याचं कॅल्क्युलेशन केलं तर इट्स ह्यूज. म्हणून भारत देशामध्ये किंवा बऱ्याच रुरल एरियामध्ये आपल्या अनिमियाचं प्रमाण खूप कमी आहे. कारण त्या कंपॅरिझन मध्ये तो ब्लड लॉस कॉम्पन्सेटच होत नाही बाय फूड किंवा डाएट. म्हणून न्यूट्रिशनल अनिमिया हा त्याच्यामध्ये आपल्याला भाग दिसतो. म्हणून किशोरवयीन मुलींना आठवड्यातनं एकदा आयर्न फॉलिक ऍसिडच्या गोळ्या दिल्या जातात. हा गव्हर्नमेंटचं एक स्कीम आहे. आणि मला असं वाटतं की आयर्नच्या, कॅल्शियमची तेवढी गरज नाही, डाएट मधनं बऱ्याचदा जातं, पण आयर्नच्या गोळ्या आठवड्यातनं एकदा तरी एक गोळी 100 मिलीग्रामची घेणं काही हरकत नाहीये. मल्टीव्हिटॅमिनच्या बाबतीत तू बोलला तर खरंच डॉक्टरची प्रकृती सुधारते. मी त्याला कमेंट करणार नाही. कोविडच्या याच्यामध्ये खूप ट्रायल्स मल्टीव्हिटॅमिनचे झाले, पण तिथं कुठलाही असा एव्हिडन्स नाहीये की इट प्रिव्हेंट्स और इम्प्रूव्ह. थोडक्यात मला वाटतं की आयर्न, कॅल्शियम आणि एक व्हिटॅमिन डी जे सगळ्यांमध्येच डेफिशियंट असतं, या 3 गोष्टी जर सोडल्या तर फार सप्लिमेंट्सची गरज आहे असं मला वाटत नाही. लोहासाठी एक घरगुती सल्ला जो माझा खूप आवडता आहे आणि मी एक पोस्ट त्याच्यावर लिहिली होती जी खूप व्हायरल झाली आणि मला वाटतं ती एक 28 लाख लोकांनी ती पोस्ट वाचली होती. तर ती पोस्ट अशी होती जी मला आवर्जून आज सांगायला आवडेल. अनेकांनी वाचली असेल कारण माझे या 16-17 हजार लोकांना त्या 28 लाख रीच करण्यामध्ये याच 15-16 हजार माझ्या मित्रमैत्रिणींचा सहभाग आहे. तर ती अशी आहे की जर तुम्ही लोखंडाची कढाई जर वापरली जेवण बनवण्यासाठी, आपल्याकडे आजही अॅल्युमिनियमच्या कढाया वापरल्या जातात. अगदी बरोबर. आणि या अॅल्युमिनियमच्या कढाईच्या मागे खूप मोठा इतिहास आहे जो मला एका खूप ज्येष्ठ राजकीय नेत्याने दिल्लीत सांगितलेला आहे. खूप ज्येष्ठ नेते आहेत, त्यांचं नाव मी आता घेणार नाही कारण त्यांना मे बी आवडणार नाही. तर तो इतिहास असा आहे की आपल्याकडे इंग्रजांनी जे महात्मा गांधी किंवा नेहरूजी किंवा हे सगळे स्वातंत्र्य सैनिक जेव्हा कैदेत होते तेव्हा अॅल्युमिनियम हे इंग्रजांनी तेव्हा आणलं जेलमध्ये जेवण बनवण्यासाठी. आणि या नेत्यांना स्पेशली त्या अॅल्युमिनियम मध्येच्या भांड्यात जेवण बनवून दिलं जायचं
कारण अल्युमिनियम कॉजेस स्लो टॉक्सिसिटी अँड इट कॉजेस अल्झायमर्स डिसीज, आणि त्याच्यामुळे स्मृती, तुमचं कॉग्निशन हे कमी होतं. आणि म्हणून त्यांना जसं म्हणजे जो त्यांचा भाग होता तशी ती त्यांची स्ट्रॅटेजी होती. इंग्रज तरीही अर्थात आपल्याला स्वातंत्र्य मिळालंच, पण इंग्रज निघून गेले पण त्या कढाया मात्र देशात तशाच राहिल्या. अशा अनेक गोष्टी आहेत आपल्या देशामध्ये जे इंग्रज गेल्या जाण्याबरोबर जायला हव्या होत्या. तर अल्युमिनियमची कढाई तुमच्या घरातून हद्दपार करा, लोखंडाची कढाई वापरा. मला आता नाव आठवत नाही, त्या पोस्टमध्ये मी लिहिलं होतं, डॉक्टर हेमंत जोशी चा तो आवडती गोष्ट आहे. डॉक्टर हेमंत जोशी विरारचे, जे आरोग्य साक्षरतेसाठी ज्यांनी त्यांचं अख्खं आयुष्य वाहून घेतलंय, त्यांनी मला हे सांगितलं की तो देश, आणि त्या शास्त्रज्ञाचं नाव मला आठवत नाही, पण एक लोखंडाचा मासा त्या शास्त्रज्ञाने वापरला, कारण त्या देशामध्ये लोखंडाचा मासा हा लकी समजला जायचा, आणि त्या लोखंडाचा मासा प्रत्येक भाजीमध्ये टाकायचा, आणि ती भाजी मग ते लोह त्याच्यात उतरतं, आणि तो देश त्या लोखंडाच्या माशाचा वापर करून तो देश अॅनिमिया मुक्त झाला. आणि मला आश्चर्य वाटतं की त्या 28 लाख लोकांना, म्हणजे मी माझ्या घरात नाही करू शकलो, मी फक्त लिहिलं, पण हा लोखंडाचा मासा आम्ही तयार करून घेतला, आम्ही तो आमच्या भाजीत टाकतो, असे अनेक असंख्य फेसबुक मेसेजेसनी माझं आजही भरलेलं आहे. मी माफी मागतो की मला त्यांना उत्तर द्यायला जमत नाही, कारण लिहिण्यातच इतका वेळ जातो. म्हणजे मी खरंच माफी मागतो की प्रत्येक प्रश्न, प्रत्येक मेसेजचं उत्तर मला देता येत नाही. तर असे काही एक्साइटिंग अनुभव मॅडम या आरोग्य शिक्षणाच्या या व्रतामध्ये, साक्षरतेच्या व्रतामध्ये येत असतात. तर हे एक सांगायचंय. आपण शेवटच्या काही मुद्द्यांकडे येऊया. मॅडम, पॅडमुळे रॅश येते बऱ्याचदा, अशा अनेक स्त्रियांच्या, मुलींच्या कंप्लेंट्स असतात. काय करायचं? रॅश येत असेल तर काय करायचं? प्रत्येक स्त्रीची जी सेन्सिटिव्हिटी आहे त्या पॅडच्या मटेरियलला, बऱ्याचदा ते प्लास्टिक मटेरियल असतं, त्याच्या आतमध्ये कॉटन असतं. तर जो काय ब्रँड आपण वापरतायत ती मुलगी थोडासा चेंज करून पाहायचा, सॉफ्ट साईडचे किंवा कॉटन असलेले अशा प्रकारचे थोडेसे पॅड्स बदलायला हरकत नाही. आणि मी तर म्हणेल मेन्स्ट्रुअल कप तिनं जर खूप रॅश येत असतील, मांड्या अगदी सोलून निघत असतील तिच्या, तर हरकत नाही वापरायला. बरं, पण या प्रमाणातही रॅश येतात? येतात. बर, मला वाटतं थोडक्यात, आणि जर रॅश येत असतील तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधणं, अर्लियर द बेटर. तो भाग कोरडा ठेवणे, ड्राय ठेवणे, तिथं कुठल्याही प्रकारचे वॉशेस वापरू नयेत, कारण ते ऍसिडिक असतात, किंवा सोप्स वापरू नयेत. बर, मला वाटतं या शेवटचे 1-2 मिनिटांमध्ये हा एक महत्वाचा टेक होम. मॅडम, थोडक्यात आता एक सांगा की जेनायटल एरियाची स्वच्छता, तुम्ही सांगितलं की साबण वापरू नका, हा एक महत्वाचा सण आहे. तर कदाचित मॅडम हे आपलं देशातलं एक पहिलं फेसबुक लाईव्ह असेल जे ओपनली, ज्याच्यावर एक पुरुष आणि एक स्त्री, एक मेल अँड फिमेल, हा स्त्रियांच्या जेनायटल हायजीन बद्दल बोलत असो. तर तुम्ही एक स्पष्टपणे सांगा की हा जेनायटल हायजीन मेन्स्ट्रुअल काळामध्ये नंतर कसा मेंटेन केला गेला पाहिजे, कारण हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे ग्रामीण भागात, याच्यामुळे प्रचंड इन्फेक्शन्स होतात. बरोबर आहे. जंतू संसर्ग टाळण्याकरता आपल्याला सगळ्यात पहिलं साध्या स्वच्छ थंड पाण्याने तो भाग धुणे, स्वच्छ कोरडा करणे, आणि जे अंडर गार्मेंट्स वापरले जातात ते टाईट नसावेत. इट शुड बी लूज कॉटन, सिंपल, फॅन्सी करण्याची गरज नाही, आणि त्यामुळे तिथला भाग ओलसर राहत नाही. या सगळ्या गोष्टी जर पाळल्या, आणि मी सांगते जे नाही करायच्या गोष्टी सांगितल्या तर त्या जास्त लक्षात राहतात, या सांगणं गरजेचं आहे. म्हणून मी व्ही वॉश हे वगैरे वापरू नका ह्या भानगडीत नाही पडणार. जे स्वच्छ आधी करणार, कोरडे करा, आणि हे प्रत्येक वेळेस जेव्हा बाथरूमला जाल तेव्हा प्रत्येक वेळेस करणं गरजेचं आहे. बरं मॅडम, एक मी ऍडव्हर्टाईज बघितली होती, मला आठवतं, आणि मला प्रश्नही विचारले, पण म्हणजे की मला वाटतं जेनायटल वॉश साठी काही सोल्युशन्स मिळतात, त्याला काय म्हणतात मला आता आठवत नाहीये. व्ही वॉश, हा, व्ही वॉश, किंवा असे काही बेसिकली व्हजायनल वॉश साठी, किंवा त्या योनी मार्गाच्या आणि त्या भोवतीच्या अवयवांच्या स्वच्छतेसाठी असे जे सोल्युशन्स मिळतात, हे वापरावे का? ते गरजेचे आहेत का? हे शक्यतो वापरूच नाही, मी रिकमेंड करणार नाही. कारण जो सर्वसाधारण त्या एरियाचा व्हजायनल पीएच जो असतो
तो बरोबर. आणि हा याची डिस्पॅरिटी होते. याचा ऍसिडिक पीएच असतो आपल्या याचा जनरली 4.5 हा पीएच असल्यामुळं, आणि हे सोप्स चेंज करता पीएच आणि तिथले इन्फेक्शन वाढवते, लोकल इन्फेक्शन वाढवते. नॉर्मल वजायनामध्ये कमेन सेल्स असतात, जंतू जे आपल्याला प्रोटेक्ट करत असतात. करतात. जनरली त्याचं जर ऍसिडिक एन्व्हायरमेंट बदललं तर तिथं इन्फेक्शन व्हायचे चान्सेस जास्त थोडक्यात असतात. मी ते म्हणजे वापरून हे संपवताना मला तुम्ही जे सांगताय त्याला मी थोडासा स्पिरिच्युअल म्हणा, आध्यात्मिक किंवा साहित्यिक टच देतो परत एकदा. बस ओशोंचे साहित्य अनेक जण वाचत असतील, मी वाचतो, आणि ओशो, झेन आणि गुडजीएफ या दोन तत्वज्ञानांचे रेफरन्सेस प्रचंड देतात. झेन आणि गुडजीएफ या दोन फिलॉसॉफर्स एका वाक्यामध्ये जे तत्वज्ञान फिलॉसॉफी ती ही आहे की नैसर्गिक जे आहे त्यात फार ढवळाढवळ करू नका. करून मॅडम, तुम्ही जेनायटल एरियाच्या स्वच्छते बघा, विज्ञान, साहित्य, अध्यात्म हे एका पॉइंटवर कसं येऊन भेटतं. ते असं की मॅडमनी सांगितलं की तुम्हाला काही साधं पाणी आणि वारंवार त्या पाण्याने धुणं, बाकी कुठल्याही केमिकल्सची गरज नाहीये. परत कोरोनाच्या बाबतीतही सांगतो, हँड सॅनिटायझर्सच्या फार हट्ट करण्याची गरज नाहीये. नैसर्गिक प्रक्रियेमध्ये वजायनाच्या नॉर्मल पीएच मध्ये, योनी मार्गाच्या नॉर्मल वातावरणाच्या पीएच मध्ये फार ढवळाढवळ करू नका, कारण याच्यामुळे तुमच्या पुढच्या आयुष्यामध्ये इनफर्टिलिटी किंवा वंध्यत्वाच्या समस्या निर्माण होऊ शकतात. तर मॅडम, खूप छान आणि खुलेपणाने आपण दोघांनी ही चर्चा केली. तुम्ही कित्येक गोष्टी तुम्ही क्लिअर करून सांगितल्या. एक डॉक्टर असूनही मलाही काही बऱ्याच गोष्टी क्लिअर झाल्या, कारण एमबीबीएस ला असतानाही जेव्हा हा विषय शिकवला जायचा फर्स्ट इयरला, सेकंड इयरला, तेव्हाही सगळे हसायचे, एकमेकांकडे बघायचे. पण आज मात्र तसं झालं नाही. आणि आपल्या व्ह्युअर्सला अनेक गोष्टी क्लिअर झाल्या असतील, त्यांना झाल्या नसतील तर त्यांनी माझ्या फेसबुक मेसेजवर मेसेज टाकावे, मी त्या परत क्लिअर करेन. मॅडम, तुम्ही आज इथे आलात, आम्हाला 1 तास तुमचा दिला, त्याच्याबद्दल तुमचे शतशः आभार, मनापासून आभार. माझ्या पूर्ण 16 ते 17 हजार फेसबुकच्या कुटुंबाकडून मी तुमचे आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अमोल, तुझे कौतुक करण्यासारखे, खूप स्पिरिच्युअल रेफरन्स देतो आणि छान करतोय टॉक. थँक्यू, खूप आभारी. धन्यवाद. थँक्यू.